हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. सायलीज डिझायनरमध्ये आपले स्वागत आहे. आपला फ्री आरी वर्क ॲडव्हान्स आज डे 28 आहे. आपले ॲडव्हान्सचे पण 27 डेज कंप्लीट झाले आहे. आपण कालच्या 27 डेजमध्ये इथे ही चंद्रकोर बघितली होती. युनिक आणि एकदम छान अशी आपण ही चंद्रकोर काल शिकलो होतो. खूप जणांना म्हणजे सहसा सर्व जणांच्या ताईंच्या खूप जणांना ही अशी आपली चंद्रकोर आवडली आहे आणि आपण खूप छान पद्धतीने आणि फिनिशिंगसह काल शिकलो आहे. आज आपला डे 28 आहे. आपले बेसिकचे पण 40 डेज कंप्लीट झाले आहे. जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल त्यांनी आपले पहिल्यापासून व्हिडिओज बघा, जेणेकरून तुम्हाला स्टेप बाय स्टेप शिकायलाही भेटेल आणि सर्व डाऊट्स तुमचे क्लिअर होत जातील आणि तुम्हाला सर्व काही व्यवस्थित समजेल. डायरेक्ट तुम्ही कोणताही व्हिडिओ बघितला तर तुम्हाला ते लक्षात येणार नाही आणि ॲडव्हान्सचं पण तुम्हाला लवकर लक्षात येणार नाही. आता काल आपण ह्या चंद्रकोरमध्ये फ्रेंच नॉट बघितली. आता मी डायरेक्ट ज्या ताई पहिल्यापासून बघत आहेत, ज्यांनी बेसिकचे पण सर्व व्हिडिओज बघितले आहेत, त्यांना आता फ्रेंच नॉट म्हणजे काय आणि ती कशी करायची हे सर्व माहिती आहे. पण ज्या ताई नवीन आहेत, ते ज्या पहिल्यांदाच व्हिडिओ बघत आहेत, तर त्यांना ते लक्षात येणार नाही की कसं करायचं आणि फ्रेंच नॉट म्हणजे काय असतं, लोडिंग कशी करायची आणि लोडिंग म्हणजे काय असतं हे त्यांना लक्षात येणार नाही. हे सर्व आपण बेसिकमध्ये बघितलं आहे, म्हणून त्यांनी सर्व पहिल्यापासून बघा स्टेप बाय स्टेप, म्हणून तुम्हाला अवघड जाणार नाही आणि सर्व काही डाऊट क्लिअर होत जातील. तर आज बघा इथे आपण काहीतरी नवीन शिकणार आहोत. इथे बघा मी आता हे नवीन असं थोडंसं सामान दिसत असेल तुम्हाला. रोज आपलं शुगर बीट्स, कट पाईप्स, स्टोन, सिक्वेन्स, जरदोशी, सिल्क थ्रेड हेच दिसतंय. पण आज इथे नवीन काहीतरी दिसत आहे. तर आज आपण काय शिकणार आहोत, तर आता इथे बघा आपण हे साडीवरचं ब्लाऊज पीस घेतलेला आहे. मार्किंगचा मेजरमेंटचा टेप घेतलेला आहे आणि इथं मी मार्किंग करण्यासाठी आपला हा चॉक घेतलेला आहे शिलाईचाच. तुम्ही इथे ग्लास पेन्सिल, व्हाईट कलरची ग्लास पेन्सिल पण येते, ती पण यूज करू शकतात, काहीच प्रॉब्लेम नाही. आणि इथे मी हे बघा माप टाकलेलं पेपर कटिंग इथे घेतलेलं आहे. आता पेपर कटिंगवरनं आपल्या ब्लाऊज पीसवर कसे माप टाकायचे हे इथे आपण आज बघणार आहोत. एकदम साध्या सोप्या आणि एकदम हळुवारपणे सर्व टिप्ससह इथे आज आपण बघणार आहोत. चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. हे बघा आता मी इथे हे असं आपले माप टाकलेलं मी पेपर कटिंग घेतलेलं आहे. हे बॅक साईड आहे आपली, ही आपली स्लीव्ज आहे कट केलेली, माप टाकलेले आहेत हे. आणि हे आपला फ्रंटचा साईड आहे, जेणेकरून आपल्याला समोरच्या साईडनी एका साईडनी गळ्याला वर्क करायचं असतं. तर ते असे 3 मी घेतलेले आहे, बॅक साईड, स्लीव्ज आणि फ्रंट साईड. तर तुम्ही आता बऱ्याचशा ताईंना प्रश्न पडला असेल की आम्हाला कटिंग येत नाही, तर मग आम्ही कसे माप टाकायचे पेपरवर आणि ते कटिंग करून कसं ब्लाऊजवर माप टाकायचे. तर तुमच्यासाठी एक आयडिया आहे. तुम्ही काय करायचं, आता तुम्हाला वर्क येतं आणि पेपर कटिंग येत नाही, तर तुम्ही काय करायचं आहे की तुम्ही जिथे कुठे ब्लाऊज शिवता त्यांना सांगायचं आहे की मला ब्लाऊजवर वर्क करायचं आहे, पण मला मार्किंग टाकता येत नाही, माप टाकता येत नाही. तर तुम्ही कट केलेलं माझं जे मापाचं ब्लाऊज असेल पेपर कटिंग, ती मला द्या, मी तुम्हाला वर्क करून परत शिवण्यासाठी आणून देईल. असं म्हटल्यावर ती जी लेडीज असेल किंवा जेंट्स असेल ते तुम्हाला पेपर कटिंग देतील आणि तुम्ही वर्क केल्यानंतर त्यांच्याकडे आपलं ब्लाऊज शिवण्यासाठी नेऊन द्यायचं आहे. तेव्हाच ते तुम्हाला पेपर कटिंग देऊ शकतात. आणि ज्या कोणत्या ताईंना शिवता येत असेल, बऱ्याचशा ताईंना शिलाई काम येतं, मग त्यांना पेपर कटिंग करण्यासाठी काही अडचण नाही, मग त्यांच्यासाठी काही प्रॉब्लेम नाही. त्यांनी डायरेक्ट पेपर कटिंग असतेच त्यांच्याकडे, म्हणून काही प्रॉब्लेम येत नाही त्यांना. पण ज्या कोणत्या ताईंना शिवता येत नाही, पेपर कटिंग येत नाही, त्यांच्यासाठी सांगत आहे मी. तर मग आता असं करायचं आहे. तर चला तर आता बघूयात आपण ब्लाऊज पीसवर पेपर कटिंग केलेल्या पेपरवरनं कसे माप टाकायचे. तर इथे बघा मी हा ब्लू कलरचा आपला ब्लाऊज पीस घेतलेला आहे साडीवरचा. काठपदरी साडीवरचं हे ब्लाऊज पीस आहे. याला असे काठा आहेत. तर आता तुम्ही पण बघायचं आहे या ब्लाऊज पीसला 2 साईडनी काठा आहे का एका साईडनी. आता याला एका साईडनी प्लेन आहे आणि एका साईडनी हे बघा ही साईड याची प्लेन आहे, एका साईडनी याला काठा आहेत.
तर आता आपल्याला एका साइडनी प्लेन असेल आणि एका साइडनी प्लेन असेल आणि एका साइडनी जर का काठा असेल तर हे काठा आपण स्लीव्ज वर घेतो आणि जे प्लेन साइड असते ती बॅक साइडला टाकत असतो। आता जे शिलाई काम करतं ह्या गोष्टी त्यांना माहिती आहेत, पण ज्या करत नाही तर त्यांच्यासाठी मी हे सांगत आहे की त्यांना पण अडचण येऊ नये म्हणून। तर आता आपण ही जी प्लेन साइड आहे तिथे बॅक साइडचे माप टाकणार आहे आणि हे जे काठा आहेत ते स्लीव्जला छान दिसतात म्हणून हे काठांवरची साइड ही आपण स्लीव्जचे माप इथे टाकणार आहे। तर हे बघा आता मी हे ब्लाउज पीस डबल करून घेतलेला आहे। तर इथे आपण सिंगल पण घेऊ शकता किंवा डबल पण घेऊ शकता। आता इथे मी डबल करून दाखवते आणि तुम्हाला सिंगल पण कसं करायचं हे पण दाखवते। दोन्ही पद्धती मी तुम्हाला दाखवणार आहे। हे बघा इथून हा जो इथून फोल्ड करून घेतलेला आहे मी आणि याचे जे दोन्ही साइड आहेत ह्या वेगवेगळ्या त्या मी अशा एकत्र करून घेतलेल्या आहेत आणि ब्लाउज पीस हा सरळ घेऊन हे बघा आता जी याची फोल्डिंगची जी साइड आहे त्या साइड पासून आपण फोल्ड करून पण माप टाकू शकतो किंवा सिंगल पदर घेऊन सुद्धा माप टाकू शकतो। आता मी इथे चॉकनी मार्किंग करणार आहे। तर हे बघा आता ही जी बॅक साइड घ्यायची सगळ्यात पहिले आणि ही बॅक साइड घेतली तर आपला जो फोल्डिंगचा भाग आहे त्या साइडकडनं आपला जो गळा आहे तो गळा फोल्डिंगच्या भागाकडनं घ्यायचा आहे आणि जे आपलं शोल्डर आहे हे जे शोल्डर आहे ते पलीकडनं घ्यायचं आहे। आपलं शोल्डर हे गळ्याच्या म्हणजे जी फोल्डिंग साइड आहे तिकडून घ्यायचं नाही, फोल्डिंगच्या साइडला आपला गळाच घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने तुम्हाला सर्वांना दिसत असेल। हे बघा आता मी काय करणार आहे, आता मी इथे ग्लास पेन्सिल नाही घेतलेली आहे, चॉक घेतलेला आहे कारण की ग्लास पेन्सिल मी तुम्हाला दोन पद्धत दाखवणार आहे बॅक साइडच्या मार्किंगची म्हणून मी ग्लास पेन्सिल घेतलेली नाही। कारण ग्लास पेन्सिल जर का घेतली त्याच्याने मार्किंग केली तर ते ब्लाउज पीस धुतल्याशिवाय त्याची मार्किंग निघत नाही। आपली चॉकची कशी थोडी लगेच थोडं पुसलं की निघून जाते आणि ग्लास पेन्सिलची ब्लाउज पीस हे धुवावंच लागतं। तर मग मला लगेच तुम्हाला दुसरी पण पद्धत बॅक साइडची दाखवायची आहे म्हणून मी तुम्हाला चॉकनीच मार्किंग करून दाखवणार आहे। आता हे बघा इथे मी फोल्डिंग करून ठेवलेला आहे तर खालून पण जी आपली ही साइड आहे ती साइड बरोबर करून घ्यायची आहे आणि जर का तुमच्या ब्लाउज पीसला खालून पण काठा असतील म्हणजे दोन्ही साइडनी जर का काठा असतील तर तुम्ही खालची साइड बरोबर काठांवरच येऊ द्यायची आहे। खालून बघायचं आहे आपला जो ब्लाउज पीसचा कपडा आहे त्याचे दोन्ही जे फोल्डिंग आहे ते सेम आहेत का, थोडं तरी कमी जास्त असेल तर आपलं हे पेपर कटिंग आहे ती वर करून घ्यायची आहे आणि खालून पण एक लाईन आपल्या मेजरमेंटच्या टेपनी एक लाईन आखून घ्यायची आहे म्हणजे मार्किंग करून घ्यायची आहे। आपले दोन्ही पण पीस जे आहेत हे खालचे ते सेम पाहिजे, नाही ते एक कमी जास्त होऊ शकतं, तसं व्हायला नको म्हणून हे बघा अशा पद्धतीने आपली मार्किंग करून घ्यायची आहे। तुम्ही स्केलच्या साहाय्याने पण करू शकता, ज्यांना सवय नाही त्यांनी स्केलच यूज करायची आहे। हे बघा मी असे डॉट डॉटनी मार्किंग करून घेत आहे पहिले अशा पद्धतीने। त्याच पद्धतीने तुम्ही आता इथे सर्व साइडनी हे पेपर हलतो म्हणून इथे तुम्ही पिनअप जरी करून घेतलं तरी काहीही प्रॉब्लेम नाही। हे बघा अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतलेली आहे खालच्या साइडनी, जेणेकरून हा एक्स्ट्राचा जो ब्लाउज पीस आहे आपला खालचा तो इथून आपण कट करून लाइनिंग स्ट्रेट करून घेणार आहे। त्याच पद्धतीने आता जी आपली ही साइडची लाइन आहे तिथे पण मी तशीच मार्किंग करून घेणार आहे। हे बघा पहिले मी डॉट डॉटनी मार्किंग करून घेत आहे जेणेकरून आपला
पेपर हा हलायला नको। आता इथे बघा ह्या पेपरचा पानगळा दिलेला आहे, पण इथे आपल्याला कस्टमरला राऊंड गळा पाहिजे आहे, थोडं सर्कलमध्ये पाहिजे आहे, तर मी इथे अशी मार्किंग करून घेईन तात्पुरती डॉट डॉटनीच। हे बघा डॉट डॉटनी अशी मार्किंग करून घ्यायची आहे। इकडून पण जे आपलं स्लीवचा जो भाग आहे, जो हाफ राऊंड आहे, तिथे पण तशीच मार्किंग करून घ्यायची आहे। आणि ज्या ताईंना माप टाकता येत नाही त्यांच्यासाठी मी अजून एक पद्धत उद्या दाखवणार आहे की आपण शिवलेल्या ब्लाऊजवरनं कसे माप टाकायची। ही एक टाईप तर आहेच, उद्या आपण तो टाईप घेऊयात, जेणेकरून ज्या ताईंना समजा आता हे पेपर कटिंग समजा टेलरिंगकडून काही टेलर लोक कसे करतात की डायरेक्ट आपल्या म्हणजे जे पीस असतात अस्तर असतं त्याच्यावरच माप टाकून कटिंग करतात, त्यांच्याकडे हे पेपर कटिंग नसते, तर त्यांच्यासाठी मी उद्या एक दाखवणार आहे की डायरेक्ट शिवलेल्या ब्लाऊजवर न कसे माप टाकायचे, ते वापरून सुद्धा तुम्ही ज्या ताईंना येत नाही त्या सुद्धा तिथून करू शकतात, त्यांच्यासाठी ती पद्धत सोपी राहील। तर हे बघा इथे आपण असं टाकल्यावर आता इथे मी फिटिंगची मार्किंग करून घेते आहे। हे बघा हे जे फिटिंग आहे त्याला असं एक मार्किंग करून घेतले। आता हे आपलं पेपर साईडला करून घ्यायचं आहे आणि जी आपली अशी मार्किंग आहे हे बघा बरोबर मी त्याच्यावरनं असा हाफ सर्कल ड्रॉ करून टाकलेला आहे। आपला जो आता इथे स्केलच्या साह्याने हे बघा आता ह्या स्केलच्या साह्याने मी इथे जे आपण डॉट डॉट केले आहे तिथे स्ट्रेट लाईन मारून घेणार आहे। एवढं लक्षात ठेवायचं की जे आपण डॉट केले आहे त्या डॉटच्या बाहेर लाईन जायला नको। आणि जी ही आपलं आता जे हे हाफ सर्कल दिसत आहे स्लीवचं तिथे पण अशी पूर्ण लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बरोबर। आणि आपला हा जो गळ्याचा जो भाग आहे बॅक नेकचा तो पण कंप्लीट करून घ्यायचा आहे। हे बघा अशा पद्धतीने परत स्केलच्या साह्याने वरचं पण जे आपलं शोल्डर आहे ते पण लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे अशा पद्धतीने, थोडं डार्क करून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला दुसऱ्या साईडला मार्क करायला अवघड जाणार नाही। आता इथे जो आपला हा बॅक नेक आहे बघा, तुम्हाला हा जो दिसत आहे बॅक नेक, तिथे आता काय करायचं आपल्या मेजरमेंटच्या टेपनी आता आपण इथे मार्किंग करणार आहोत। आता इथे आपण मार्किंग करायची आहे नेकला। आता इथे अर्धा इंच किंवा कोणी पाव इंच घेतं, ते आपल्या शिलाई जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो शिलाईमध्ये जातं, त्याच्यामुळे काही जण पाव इंचचं सोडतात, काही जण अर्धा इंच सोडतात। तर इथे आपण आपल्या याच्यानुसार तुम्ही जर का पाऊण इंचनी लाईन शिलाई घेत असाल कपडा सोडून तर तुम्ही पाव इंचाची मार्किंग टाकायची आहे आणि मी इथे अर्धा इंच सोडते म्हणून मी इथे अर्धा इंचाची मार्किंग टाकणार आहे। हे बघा अशा पद्धतीने इथे पण मी आता डॉट डॉट करून घेणार आहे गळ्याला, बरोबर शेपनुसार टर्न पण घ्यायचा आहे आपल्याला। हे बघा आता इथे थोडासा राऊंड झाला तर बरोबर राऊंडच घ्यायचा आहे। हे बघा आणि इकडे पण तसंच। आता ही का बरं लाईन ड्रॉ केली आपण की जेव्हा आपण ब्लाऊज शिवेल तेव्हा हे आहे ना तर ते आपल्या एक्स्ट्राच्या कपड्यामध्ये जाणार आहे, याची शिलाई तिथून येणार आहे त्यामुळे। आणि जर का आपण इथूनच वर्क केलं तर आपण गळा शिवणार कसा ना, त्यामुळे आपण थोडंसं मार्किंग करून एक्स्ट्रा मार्जिन सोडून द्यायची आहे। हे बघा अशी करून याला मार्किंग करून घ्यायची आहे।
थोडी डार्कच करायची आहे, जेणेकरून आपल्या दुसऱ्या ब्लाउज पीसवर हे उमटलं पाहिजे, दिसलं पाहिजे. तर हे बघा, आता आपली एक साइड इथे कंप्लीट होत आहे. आता ही आपण इथे बघा फिटिंगची मार्किंग केलेली आहे. तर कोणी 2 इंच घेतं, कोणी 1.5 इंचची फिटिंग ठेवतं. तर इथे मी आता 2 इंचाची फिटिंग ठेवलेली आहे. हे बघा, बरोबर 2-2 इंच आहे हे. तर बरोबर अशी 2 इंचाची मार्किंग करत जायचं आहे. अशी करून इथे पण स्केलच्या सहाय्याने तुम्ही लाईन ड्रॉ करून घेऊ शकता. हे फिटिंगची साइड आहे. हा जो एक्स्ट्राचा कपडा आहे 2 इंच, इथे आपण वर्क करणार नाही, कारण ते शिवण्यामध्ये येतं, तिथे वर्क करायचं नाही. जो हा मधला स्पेस आहे आपला पूर्ण, तिथेच आपण वर्क करणार आहोत. तर आता आपली 1 साइड कंप्लीट झाली आहे. आता आपण सेकंड साइड कशी करायची हे बघूयात. आता बघा, हा जो आपला खालचा पदर आहे तो आता उघडून घ्यायचा आहे, पूर्ण असा वेगवेगळा करायचा आहे. हे बघा, अशा पद्धतीने. आता काही आपण अशी पण पद्धत करू शकतो की जी अशी 1 साइड आपण इथे केलेली आहे. आता ही जी मिडल लाईन होती ना आपली, तिथे अशी एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. हे बघा, ही जी मधली आपण जो 1 साइड कंप्लीट केला आहे, तिथे मी एक मिडलला लाईन ड्रॉ करून घेतली आहे. आता परत जशी जायची मार्किंग केली आहे त्याच साइडनी आपण इथे पण मार्किंग करू शकतो. ही एक पद्धत आहे. म्हणजे आपण परत हे जे आपलं मार्किंगचं आहे तेच आपण इथे ठेवू शकतो. हे बघा, अशा पद्धतीने. आणि इथे परत आपलं असं मार्किंग करू शकतो. अशी पण तुम्ही एक टाईप हा झाला, किंवा सरळ सरळ अजून सोपी पद्धत एक सांगते. हा जो ब्लाउज पीस आहे, याची जी आपण खालच्या साईडनी डबल फोल्डिंग केली होती, तीच आपण याच्यावर अशी बरोबर लाईननुसार बघून, बरोबर लाईन कुठेही गेली नाही पाहिजे, बरोबर लाईननुसार इथे असं ब्लाउज पीस ठेवायचं आहे. हे बघा, नाही तर स्केलच्या साह्याने तुम्ही स्केल बरोबर लाईनवर ठेवायची अशी. हे बघा, आता लाईनवर ठेवली स्केल की हा पूर्ण कपडा बरोबर असा फोल्ड करून घ्यायचा आहे आणि याचे डबल 2 साइड करायच्या आहेत. अशा पद्धतीने बरोबर पहिले पीस आपला सरळ करून घ्यायचा, कुठेही आडी येता कामा नाही. आणि इथे जी मार्किंग आपण डार्क केली होती ती आता इथे टॅप करून घ्यायची. टॅप करायचं आहे याला, जेणेकरून याला असं प्रेस करायचं आहे. प्रेस केल्यावर ती जी मार्किंग आहे ही दुसऱ्या साइडनी उमटणार आहे. हे बघा, अशा पद्धतीने याला असं टॅप जर का तुम्ही केलं तर ती मार्किंग दुसऱ्या साइडनी येते. हे बघा, तुम्हाला दिसत असेल अशा पद्धतीने इथे एकदम लाईट लाईन प्रेस झालेली आहे. तर आता आपण ह्या लाईनला ड्रॉ करून घ्यायचं आहे, डार्क करून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, असं जर का केलं तर ही पद्धत सोपी पण पडते. आणि आपलं जसं ह्या साईडनी आलं आहे राईट साईडनी, तसंच आपलं लेफ्ट साईडनी येतं, कुठेही कमी जास्त होत नाही. किंवा तुम्ही जशी आपण पेपर कटिंग इथे करून मार्किंग केलं तसंच तुम्ही इकडे पण करू शकता. ती पण पद्धत सोपी आहे. पण ह्या 2 पद्धती आपण इथे बॅक साईडच्या बघितलेल्या आहेत. तर आता इथे मी बघा हे डार्क करून घेते चॉकनी सर्व. हे बघा, अशा पद्धतीने पूर्ण आता आपली ही मार्किंग रेडी झाली आहे आणि आपला हा नेक पण पूर्ण रेडी झाला आहे. आता इथे आपण ह्या साईडनी राऊंड जो नेक आहे तिथे वर्क करू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आता इथे आपण आता स्लीव्हची कशी मार्किंग करायची हे बघूयात. हे बघा, आता स्लीव्हसाठी हा काठाचा भाग घेतलेला आहे. आता तो पण मी असा डबल करून फोल्ड केलेला आहे. आणि ह्या भारी साड्यांचे कसे ब्लाउज पीस पण मोठे येतात, म्हणून काही प्रॉब्लेम येत नाही आपल्याला. पण आता एवढं लक्षात ठेवायचं की आता काठाखाली पण बघा कपडा आहे. तर हा कपडा कधी कधी काठची प्रिंट ही वर येते, कपडा जास्त असतो, एका साईडने कमी असते, एका साईडने जास्त असते. त्याच्यामुळे काय करायचे, हे काठ खालून बघून घ्यायची. ही डिझाईन आणि ही डिझाईन बरोबर काठावर काठ आला पाहिजे, बरोबर एकावर एक घेऊनच घडी मारायची आहे. डबल फोल्ड करून घ्यायचं आहे, जेणेकरून स्लीव्हची पण आपण जसं तिथे टॅप करून दुसऱ्या साईडला मार्किंग पडली
आणि मग ती डार्क केली, त्याच पद्धतीने आपण इथे पण तीच पद्धत यूज करणार आहोत. तुम्हाला जी सोपी पडत असेल टॅप करून पण तुम्ही करू शकतात, किंवा डायरेक्ट स्लीव्ज दुसऱ्या साईडनी ठेवून पण तुम्ही करू शकतात. पण दुसऱ्या साईडनी स्लीव्ज ठेवताना लक्ष द्यायचं आहे की आपली ब्लाऊजची जी स्लीव्ज असते समोरून गड्डा असतो आणि मागून जास्त असते, तर ती टाकताना व्यवस्थित टाकता आली पाहिजे. त्याच्यापेक्षा काही जणांच्या ते लक्षात येतं, काही जणांच्या येत नाही. त्याच्यामुळे तुम्ही हे प्रेस करून एक म्हणजे दुसरी साईड पहिल्या साईडवर ठेवून प्रेस केल्यावर ती एकदम करेक्ट येते आणि त्यात काही प्रॉब्लेम येत नाही. आता इथे बघा खालून पण कपडा बराचसा आहे, तर आता आपण ही स्लीव्ज कशी ठेवायची हे बघूयात. तर इथे ही स्लीव्ज ही जे आहे आपले जे काठा आहे त्याच्यापासून बरोबर सुरू करायचं. हे बघा, हे जे काठा आहेत तिथे बरोबर मी आता स्लीव्ज इथे ठेवणार आहे, किंवा तुम्ही थोडंसं खाली जरी घेतलं तरी पण चालतं, एकदम किंचितसं, जास्त नाही, कारण ते शिवण्यात जातं, म्हणून थोडं खाली जरी घेतलं तरीही चालतं. हे बघा, अशा पद्धतीने इथे मी मार्किंग करणार आहे. आता जशी आपण बॅकनेकची मार्किंग केली तशीच करायची आहे. पहिले डॉट डॉट मार्किंग करून घ्यायची आहे. ज्या ताईंना हे असं ठेवून बरोबर मार्किंग करता येत नसेल त्यांनी काय सरळ सर्व पेपरला सगळीकडनं अटॅच आपल्या याला अटॅच करून घ्यायचं आहे पीसला, पिन लावून, म्हणजे तुमचा पेपर हलणार नाही. आता ज्या ताईंना सवय असेल ते माझ्यासारखंही करू शकतात डायरेक्ट. हे बघा, डॉट डॉट करून मी मार्किंग करून घेणार आहे सगळीकडनं अशा पद्धतीने. खालून पण मार्किंग, मिडल साईडला पण मार्किंग एक करून घ्यायची. खालून पण तशीच करणार मी मार्किंग, कारण खालचा एक्स्ट्राचा जो आपला क्लॉथ आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि जी इथं फिटिंगची मार्किंग असेल दोन्ही साईडला तिथे पण मार्क करून घ्यायचं आहे. हे बघा, अशा पद्धतीने मी इथं दोन्ही साईडला मार्किंग केली आहे. आता हे स्लीव्ज काढून घ्यायची. हे बघा, आपली मार्किंग रेडी झाली आहे. आता ती इथे डार्क करून घ्यायची आहे आणि खाली पण स्केलच्या सहाय्याने मी लाईन ड्रॉ करून घेणार आहे. आता हे बघा, स्केलच्या सहाय्याने हे जे एक्स्ट्राचा हे आहे आपला मार्किंग फिटिंगची, तिथे एक लाईन करून घ्यायची आहे दोन्ही साईडकडनं. आणि जो आपला मिड पॉईंट आपण दिला होता तिथे पण एक लाईन लाईट एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे, जेणेकरून जी आपली डिझाईन असेल ती आपण मिडलला बरोबर ठेवून अर्धी इकडे बरोबर आपली डिझाईन येईल ट्रेसिंग करून. त्याच्यासाठी आपण मिडलला पण लाईन करून घ्यायची आहे. आता ही स्लीव्ज अशीच टॅप करून दुसऱ्या साईडनी करायची आहे. हे बघा, मी इथे आता हे बॅक साईड घेतलेली आहे. आता ह्या बॅक साईडमध्ये मी आता हा फ्रंट साईडचा नेक इथे ठेवून असा ड्रॉ करून घेणार आहे इतका, जेणेकरून आपण जेव्हा रिंग लावू तेव्हा आपल्याला रिंग घडी काढून दुसऱ्या साईडला चेंज करायचं काम पडणार नाही. जर बॅक नेकचं वर्क झालं की लगेच आपण इथे फ्रंट नेकचं वर्क करू शकतो. त्याच्यामुळे मी हा इथे ठेवूनच इथे मार्किंग करणार आहे. पण जर का तुम्हाला इथे लटकन बनवायचे असतील, ब्लाऊजला लटकन लावायचे असतील, तर तुम्ही ते लटकन इथेच करायचे आहेत असे 4, जेणेकरून फ्रंट अँड बॅक साईडला असे 2 येतील आणि दुसऱ्या साईडला फ्रंट अँड बॅक साईडला 2 येतील. तर ते इथेच करायचे आहे. तेव्हा फ्रंट साईड ही जी आहे आपली नेकची ती दुसऱ्या साईडला तुम्ही करायची आहे. पण इथे सध्या आपल्याला करायचं नाही, तर मी तुम्हाला इथेच मार्किंग दाखवून देणार आहे की जेणेकरून आपण रिंग लावू तेव्हा दोन्ही पण इझी होईल. आता सेम ह्याच पद्धतीने इथे पण तशीच मार्किंग करून घेणार आहोत आपण गळ्याची.
पण हे बघा, ही जेव्हा मार्किंग करतो तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की आपण आपल्या डाव्या साईडनी पदर येतो तर उजव्या साईडची मार्किंग इथे करायची आहे। ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। ही एक सर्वात महत्त्वाची इथे टीप आहे, तुम्ही ती एकदम लक्षात ठेवायची आहे मार्किंग करताना की उजव्या साईडचीच मार्किंग करायची आहे, जेणेकरून ह्या नेक असाच ठेवायचा आहे। ड्रॉ करताना असा ठेवायचा नाही, असा ठेवला तर ही लेफ्ट साईडची मार्किंग येईल आणि लेफ्ट साईडला आपला पदर येतो, त्याच्यात ते वर्क दिसणार नाही। आपल्याला राईट साईडनी एका साईडनीच वर्क करायचं असतं, त्याच्यामुळे राईट साईडचीच मार्किंग आखून घ्यायची आहे आणि नीट व्यवस्थित ठेवायचं आहे, एवढं लक्षात ठेवायचं आहे। हे बघा इतकं, याच्यात पण तशीच करायची आहे। अर्ध्या इंचला मेजरमेंटच्या टेपनी मार्किंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने। आता कोणी कोणी अर्धा घेतं, कोणी कोणी पाव घेतं, मी हे तुम्हाला आधीच सांगितलं आहे। कुणाचं शिवण्यामध्ये पाव इंच जाते, कुणाचं अर्धा इंच जाते, ज्याला जसं सोपं पडेल त्यांनी तसं घ्यायचं आहे। हे बघा अशा पद्धतीने मार्किंग करून घेतली आहे मी आणि हे पण ड्रॉ करून घ्यायचं आहे। हे बघा आता आपला फ्रंट नेक पण हा रेडी झाला आहे। इथे आपण वर्क करू शकतो, काहीच प्रॉब्लेम नाही, एकदम सोप्या पद्धतीने आणि एकदम सुंदर आणि एकदम लवकर सहज समजेल अशा सर्व टिप्ससह मी इथे आज तुम्हाला की पेपर कटिंगवरनं आपल्या पीसवर मार्किंग कशी करायची हे सर्व मी इथे तुम्हाला दाखवलेलं आहे। आणि ज्या ताईंना येत नाही पेपर कटिंग त्यांच्यासाठी पण एक छान अशी पद्धत आहे, ती मी उद्या तुम्हाला दाखवणार आहे। शिवलेल्या ब्लाउजवरनं मार्किंग कशी टाकायची हे मग तुम्हाला काही टेन्शन नाही, ते एकदा मार्किंग शिवलेल्या ब्लाउजवरनं आली तर म्हणजे तुम्हाला टेलरकडे जाऊन तुम्हाला आपलं पेपर कटिंग आणायची पण गरज पडणार नाही। तर तुम्ही आज ही पद्धत ट्राय करून बघा, उद्या आपण ती पद्धत शिकूयात। चला तर मग भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, मार्किंग कशी करायची हे सर्व समजलं का हे नक्की मला कमेंटमध्ये कळवा आणि भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच नवनवीन डिझाईनसोबत, अशा सर्व टिप्ससह। चला तर मग, आणि तुम्हाला थोडा जरी आपला व्हिडिओ हेल्पफुल यूजफुल वाटला असेल, सर्व काही टिप्स समजल्या असतील तर नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा, जेणेकरून आपल्या फ्री आरी वर्क्सचा त्यांनाही फायदा होईल, त्या पण घरी बसून शिकू शकतील। चला तर भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग।